आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आनंदीला शिल्पाने वटपौर्णिमेचा उपवास करायला सांगितलेला असतो, पण तो खूपच जास्त खडतर उपवास असतो. आनंदीला धडा शिकवण्यासाठी किंबहुना तिला त्रास देण्यासाठी शिल्पाने हे कारस्थान रचलेलं असतं. पण प्रेक्षकांनो, इथे आता आनंदीच्या पायाला जेव्हा खिळे टुकतात, जेव्हा काचा टुकतात, तेव्हा तिला इथे आता वडाच्या प्रदक्षिणा घेत असताना, चालताना खूपच जास्त त्रास होतो. आणि तेव्हा इथे आता युगंधरचे जे मित्र आहेत, ते लगेचच त्याला फोन करून सांगतात की आनंदीच्या पायाला खूपच जास्त लागलेलं आहे, तिच्या पायातून रक्त येतं आहे. आणि त्यावेळेला युगंधर धावत पळत हातातली सर्व कामं सोडून आनंदीसाठी आता वटपौर्णिमेच्या ठिकाणी आता आलेला असतो. आणि त्यावेळेला आनंदीला उचलून घेऊन त्याने तिचं व्रत पूर्ण केलेलं असतं. झाडाला इथे आता प्रदक्षिणा घातलेल्या असतात आणि आनंदीचं व्रत पूर्ण करण्यामध्ये युगंधरने सुद्धा हातभार लावलेला असतो. तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात, आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, इथे आता आनंदी घरामध्ये आल्यापासून घरातलं वातावरण छान झाले. लोकांजवळ ती काम करणाऱ्या लोकांजवळ प्रेमाने बोलते, प्रेमाने वागते. आनंदी आनंद निर्माण करण्याचा घरामध्ये प्रयत्न नक्कीच करते. युगंधरने जरी सांगितलं असेल की जरी आमचं लग्न झालंय, पण तरीसुद्धा मी नवरा म्हणून तिच्यावरती कुठलाही हक्क अधिकार गाजवणार नाही. तिने इथे तिला हवं तसं राहायचं, तिला कुठल्याही गोष्टीचं बंधन मी तरी घालणार नाही आहे. फक्त माझी अट एकच की मी तिचा बायको म्हणून स्वीकार कधीच करणार नाही. तिला मी इथे आदर सन्मान देईन, पण नवऱ्याचं प्रेम मी तिला देऊ शकणार नाही, असं युगंधरने आपल्या मित्राला आधीच सांगितलेलं असतं. आणि तेव्हा इथे युगंधर आनंदीकडे काही फारसं लक्ष पण देत नसतो. म्हणजे तिला प्रोटेक्ट करत असतो विद्याधरपासून, पण तरीसुद्धा एक बायको म्हणून जी केअर अजून केली पाहिजे किंवा तिच्याकडे खूप जास्त लक्ष दिलं पाहिजे, असं तो काहीच करत नाही. कारण तो त्याच्या आधीच्या बायकोला किंवा त्या लग्नाला, त्या आठवणींमधून अजून तो व्यवस्थित बाहेर पडलेला नाही आहे. आणि त्या आठवणी विसरणं त्याला कठीण आहे. आणि म्हणूनच तो आनंदीबरोबर अजून ते रिलेशन बनवू शकलेला नाही आहे, जे इथे आता लग्न झाल्यानंतर आनंदीला हवं आहे. म्हणजे तो लक्ष देतो, काळजी करतो, पण इथे वरवर केल्यासारखी, आणि तो निघून आपल्या कामाला जातो. त्यानंतर इथे आनंदीला घरामध्ये शिल्पाकडून काय त्रास आहे, काय नाही, हे त्याला माहितीच नसतं. पण आता तो बदल आनंदी त्याच्यामध्ये हळूहळू घडून आणते. आता इथे आनंदी त्याला घाबरत तर असते, कारण तिला माहिती आहे की कामाच्या बाबतीत तो किती जास्त इथे पर्टिक्युलर आहे. त्याला कामाच्या बाबतीत हलगर्जीपणा केलेला आवडत नाही. आणि माणूस आयुष्यामध्ये खूप जास्त प्रेम करणारा नसेल, तर मग ते आयुष्य खूपच जास्त बेरंग होतं. त्या पद्धतीने युगंधरचं आयुष्य बेरंग झालेलं असतं. त्याची चिडचिड वाढलेली असते. फक्त काम काम आणि जास्तीत जास्त काम. आणि त्याच्यामध्ये जर कुणाची चूक झाली तर त्या व्यक्तीचं काही खरंच नाही, अशा पद्धतीने आता अवस्था ही निर्माण झालेली असते. पण इथे आता आनंदी ही जेव्हा आपल्या मनातली एक गोष्ट दुसऱ्यांच्या सांगण्यावरून बोलते, पण आता युगंधरमध्ये खूप जास्त बदल हा घडलेला असतो. जेव्हा शिल्पा इथे आपल्या मैत्रिणींना बोलावून घरामध्ये छोटीशी पार्टी गेट टुगेदर ठेवते, त्याच्यामध्ये डॉक्टरपासून तिच्या सगळ्या मैत्रिणी तिथे आलेल्या असतात. आणि सगळ्या आता गेम खेळत असतात, ट्रूथ अँड डेअर खेळत असतात. आणि खेळाखेळामध्ये त्या मैत्रिणी आनंदीला म्हणतात की तुला एक काम करायचं आहे, युगंधरला तुझ्या इथे मालक साहेबांना फोन करायचा आहे आणि त्यांना म्हणायचं आहे की आज तुम्ही खूप छान दिसताय, खूप हँडसम दिसताय, असं तू म्हणायचं. तेव्हा आनंदी म्हणते, नाही, नको नको, मी असं काही बोलणार नाही, ते मालक साहेबांना आवडणार नाही. कामाच्या बाबतीत त्यांना इथे हलगर्जीपणा केलेला किंवा कामाच्या वेळेत त्यांना डिस्टर्ब केलेलं अजिबात चालत नाही, ते मला रागवतील, मी नाही फोन करणार. पण आता मैत्रिणी काय ऐकताय शिल्पाच्या? त्या म्हणतात की नाही नाही, तुला तर फोन करावाच लागेल आनंदी. आणि अगं, लग्नानंतरच्या या छोट्या छोट्या गोष्टी असतात, हे मोमेंट असतात जे प्रत्येकाने एन्जॉय करायचे असतात. आता असंच तुम्ही एकमेकांना जेव्हा बोलाल ना, तेव्हाच तर तुम्ही एकमेकांना मनातून सुद्धा
आपलंसं कराल. त्यामुळे आता झालं गेलं सगळं विसरून जायचं आणि आत्ताच्या आत्ता फोन करून तू म्हणायचं की मालक साहेब तुम्ही खूप छान दिसताय. तेव्हा इथे आनंदी नाही नाही म्हणत इथे आता फोन करण्यात आलेला असतो. तो नंबर युगंधरकडे सेव्ह नसल्यामुळे तो म्हणतो हॅलो कोण बोलतंय, आणि आधी युगंधर खूप चिडलेला असतो बरं का आपल्या माणसांवरती. त्याला इथे कापडाचं डिझाईन अजिबात आवडलेलं नसतं. आणि त्यानंतर आनंदीचा फोन येतो आणि ती म्हणते मालक साहेब मी बोलते आनंदी. आनंदी म्हणतो तू बोलतेस, हा नंबर कुणाचा आहे आणि तू का फोन केला आहेस, तुला काही हवं आहे का? तेव्हा आनंदी म्हणते नाही नाही मालक साहेब मला काही नको आहे. मला तुम्हाला म्हणायचं होतं की आज तुम्ही खूप छान दिसताय मालक साहेब. तेव्हा इथे युगंधरच्या चेहऱ्यावर जे काही स्माईल येतं तो सगळं काही राग रुसवा विसरूनच जातो. आनंदीचे ते शब्द जणू काही त्याच्या कठोर मनाला आता कोमल करून जातात. तो इथे पूर्णपणे आनंदी झालेला असतो. त्याच्या मनामध्ये लाडू फुटायला लागलेले असतात. इतका खुश होतो की रागच विसरून जातो आणि म्हणतो काय काय म्हणालीस तो आनंदी. आनंदी जी घाबरते, फोनच कट करून टाकते. आणि मग इथे त्या मैत्रिणी म्हणतात शिल्पाच्या, अगं का आनंदी तू फोन का कट केलास, आम्हाला युगंधरची आता रिॲक्शन बघायची होती ना, तो पुढे काय बोलत होता आम्हाला ऐकायचं होतं, तू फोनच कट करून टाकलास. तेव्हा इथे शिल्पाला आनंद होत असतो या गोष्टीचा की आता का आनंदी म्हणाली की तुम्ही खूप छान दिसताय की युगंधर खूप चिडणार. कामाच्या वेळेला त्याला अशी थेरं केलेली अजिबात आवडत नाही, तो खूप चिडेल आता. पण युगंधर काही चिडत नाही, उलट आनंदीचे हे शब्द त्याला इथे एक नवीन ऊर्जाच देऊन जातात. जणू काही त्याला खूप काही नवीन भेटल्यासारखं वाटत असतं. तेव्हा तो म्हणत असतो आनंदी काय बोललीस हॅलो, आणि तेवढ्यात फोन कट झालेला असतो. आणि तेव्हा चिडलेला जो आपला युगंधर आहे तो त्या माणसाला म्हणतो ज्याने डिझाईन तयार केलेले असतात की ठीक आहे ना, आता चुका झाल्यात पण पुन्हा पुन्हा करू नका, वेगवेगळे डिझाईन्स तयार करा, कारण आपल्या नावाने माल जेव्हा मार्केटमध्ये जाणार आहे तेव्हा इथे काय झालं पाहिजे तर योग्य रीतीने आपला माल गेला पाहिजे. तेव्हा कामाकडे लक्ष द्या. आणि तो जास्त काही न चिडता तो इथे आता त्या माणसाला जायला सांगतो आणि स्वतःलाच आरशामध्ये बघतो आणि म्हणतो की आज मी छान दिसतोय ना. तेव्हा त्याचा जो मित्र आहे शिर्के तो म्हणत असतो की साहेब अहो तुम्ही तर नेहमीच छान दिसत असता की. तो म्हणतो नाही पण आज कपड्यांची फिटिंग आज मी जरा जास्तच चांगला दिसतोय हो ना. ते म्हणतात तसं असेल तर ठीकच आहे, पण आम्हाला तर तुम्ही नेहमी छानच दिसता. आणि तेव्हा इथे युगंधरला वाटतं की आनंदी म्हटले म्हणजे मी आज जास्तच छान दिसत असेल, आणि त्याच्या मनामध्ये आता थोडासा कोमलपणा आलेला असतो आणि कठोरपणा थोडासा कमी झालेला असतो. तेव्हा इथे आता आनंदी जे बोललेले असते पण तिला भीती पण वाटत असते की आता मी जे बोलले त्याचा युगंधरला मालक साहेबांना राग तर आला नसेल ना. तेव्हा शिल्पा म्हणत असते की येऊ दे आता युगंधरला, या आनंदीवरती आहे ना खूपच जास्त चिडेल आणि तिला म्हणेल की कामाच्या टायमामध्ये फोन करून अशी थेरं करायची नाही असं तो म्हणेल. पण घरी आल्यानंतर आनंदीला तो काहीच बोलत नाही, फक्त आनंदीकडे बघतो. आणि आनंदीसुद्धा इथे शांत उभी असते, घाबरलेली असते पण शांत उभी असते. आणि तेव्हा तो म्हणतो की आनंदी आज तू फोन केला होतास ना, तुला तेवढंच बोलायचं होतं का अजून काही बोलायचं होतं. ती म्हणते नाही नाही मालक साहेब, आज शिल्पाताईंच्या काही मैत्रिणी आल्या होत्या ना, त्या खेळ खेळत होत्या आणि तेव्हा ट्रुथ की डेअर खेळ नाही आहे का, तो माझ्यावरती डेअर आला होता, त्यामुळे त्या जे बोलतील ते मला करावं लागणार होतं ना, म्हणून तुम्हाला फोन करून दिला आणि मला म्हणावं लागलं की तुम्ही किती छान दिसताय ते. तेव्हा इथे आता त्याला कळतं की अच्छा म्हणून आनंदीने फोन केला आणि ती असं म्हणाली. पण तरीसुद्धा त्याचा युगंधरला अजिबात राग येत नाही. त्यानंतर इथे वटपौर्णिमा आलेली असते. तेव्हा इथे युगंधरची जी पहिली बायको आहे तिचे आईवडील तिथे राहतात आणि त्यांना युगंधर आपले स्वतःचेच आईवडील मानतो. आणि त्यांनी सांगितलेलं असतं की आनंदी बाळा आता वटपौर्णिमा येते आहे, तुला वटाची पूजा करावी लागेल आणि त्याचबरोबर तुला व्रतसुद्धा करायचं आहे. आनंदी म्हणते हो मी करेन ना, ऐकून तर मला माहितीच आहे, तुम्ही सांगा तसं तसं मी करेन. तेव्हा शिल्पा म्हणते पण हा व्रत हिचा इतका साधा सोपा सरळ नसणार आहे, काहीतरी हिला टास्क द्यायला पाहिजे ना, एवढं सोपं कसं हिच्यासाठी होईल, हिला खूप हौस आहे ना, इथे 7 जन्मासाठी युगंधर हा नवरा पाहिजे अशी म्हणायची. पण आता हिचं हे व्रत आहे ना ते मी खूपच जास्त कठीण करून ठेवणार आहे. आणि शिल्पा तिला म्हणते की आनंदी अगं आई म्हणत होत्या की व्रत तू कर, काहीच अडचण नाही आहे, पण त्याच्यामध्ये गुरुजींनी काही गोष्टी करायला सांगितल्यात.
अगं युगंधरच्या भल्यासाठीच आहे ते सगळं, तू करशील ना, तुला काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना? हे बघ बाई, करायचं नसेल तर तसं सांग. ती म्हणते नाही नाही ताई, मी करेन ना, सांगा काय करायचं आहे, तुम्ही सांगा मला, मी तसंच करेन. तर इथे आता वटपौर्णिमेचा दिवस असतो. युगंधर नेहमीप्रमाणे त्याच्या कामाला गेलेला असतो आणि त्यानंतर आनंदी इथे छान आता सुंदर दिसत असते, छान तयार झालेली असते. आणि तेव्हा शिल्पा म्हणते की आता तुला हे ताट घेऊन जायचं आहे वडाची पूजा करायला, पण रस्त्याने चालत जायचं आहे बरं का, अजिबात गाडीने वगैरे जायचं नाही. ती म्हणते हो चालेल ना, मी जाईन. आणि त्यानंतर इथे युगंधरने आधीच सांगितलेलं असतं की वटपौर्णिमा वगैरे करू नका, मला नाही आवडत. पण तरीसुद्धा आनंदी हे करत असते युगंधरच्या दीर्घायुष्यासाठी. आणि तेव्हा इथे आता सरळ साधा सोपा तर तिचा उपवास नसणारच आहे. तेव्हा शिल्पाने काय केलेलं असतं, आनंदीला दिसत नाही आहे, शिल्पाला माहिती आहे, पण हे अजूनपर्यंत युगंधरला माहीत नसतं. त्यामुळे शिल्पा तिच्या रस्त्यामध्ये आता काटे टाकते. पुढं झाल्यानंतर खिळे टाकलेले असतात, अजून पुढे गेल्यानंतर काचा टाकलेल्या असतात. म्हणजे असं आता सगळं काटे, काचा, खिळे रस्त्याला भरमसाठ तिने टाकलेले असतात, जेणेकरून इथे वडाच्या झाडापर्यंत जाईपर्यंत तिचा रस्ता नुसता खडतर असेल. तिला जाणीव करून द्यायची असते की युगंधर बरोबर लग्न करून तू खूप मोठी चूक केली आहेस. तुझा इथे रस्ता हा सरळ साधा सोपा नसणार आहे, तुला खूप आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे, खूप कठीण प्रसंगांना तुला सामोरं जावं लागणार आहे. हे सातत्याने तिला आता जाणीव करून द्यायचे असते. आणि म्हणून इथे आता तिच्या रस्त्यामध्ये इतके काटे वगैरे टाकण्यात आलेले असतात. आणि झाडसुद्धा शिल्पाने जे सांगितलेलं असतं ना, तेच झाड असतं. बरं, पायाला काही टुपलं तर वाकायचं नाही, मागे वळून बघायचं नाही आणि थांबायचं नाही, नाहीतर युगंधरच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो असं सांगितलेलं असतं. त्यामुळे कितीही दुखलं लागलं तरी पण आनंदीला थांबायला नाही. आणि तेव्हा इथे आनंदी आता रस्त्याने जात असताना तिच्या दोन्ही पायातून रक्त येत असतं, दोन्ही पाय रक्तबंबाळ झालेले असतात. आणि हे आता शिर्के बघतात. तेव्हा आनंदी जात असते. शिर्के म्हणतात, आनंदी बाळा, अगं हे काय, तुझ्या दोन्ही पायातून रक्त येते, तू बस बरं गाडीत बस, मी तुला गाडीने सोडतो. ती म्हणते नाही, नको नको, मला मालक साहेबांसाठी हे व्रत अगदी मनापासून करायचं आहे आणि तसंही मला थांबायचं नाही आहे किंवा मागे वळून बघायचं नाही आहे आणि गाडीत तर मुळीच बसायचं नाही आहे, मी जाईन, तुम्ही काळजी करू नका. तेव्हा इथे आता ही गोष्ट त्यांना काही बघवत नाही. ते जातात आणि लगेच युगंधरला म्हणतात, मालक साहेब खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. तेव्हा युगंधर म्हणतो, काय झालं आता शिर्के? ते म्हणतात, अहो आनंदीने व्रत केले वटपौर्णिमेचं. ते म्हणतात, मी किती वेळा सांगितलं तिला की वटपौर्णिमेचं व्रत करू नकोस म्हणून, मला हे सगळं नाही आवडत, तरीसुद्धा तिने कशाला करायचं? ते म्हणतात, अहो ते सगळं जाऊ द्या, पण तुम्हाला माहिती नाही आहे, ती ज्या खडतर रस्त्याने चालले ना, त्या रस्त्यात खूप खिळे, काटे, दगडी आणि त्याचबरोबर काचासुद्धा होत्या, त्या सगळ्या तिच्या पायाला लागल्यात. पण तरीसुद्धा व्रतानुसार ती थांबू शकत नाही, काही बोलू शकत नाही, मागे वळून बघू शकत नाही. त्यामुळे ती आता तशीच चालत राहिली. पण तिच्या रक्तातून इथे आता पूर्ण रस्ता ओला झाले, इतकं तिच्या पायातून रक्त चाललंय. तिला थांबवायला हवं. ती झाडाच्या भोवती प्रदक्षिणा तरी कशा घालणार? मी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, गाडीतून चल म्हणालो, पण ती मुलगी काही ऐकायला तयार नाही. ती म्हणाली की मालक साहेबांसाठी मी कठीण व्रत करणार आहे आणि ते मोडून जमणार नाही आणि ती आता तशाच पायाने प्रदक्षिणासुद्धा घालणार आहे. तेव्हा इथे युगंधरला ही गोष्ट आता काही पटत नाही. युगंधरसुद्धा कासावीस होतो. आता कुठे इथे युगंधरच्या मनामध्ये थोडीशी जागा आनंदीने निर्माण केलेली असते. त्यामुळे युगंधर हातातली कामं न सोडणारा व्यक्ती सगळी कामं तिथेच सोडतो आणि धावत पळत आता आनंदीसाठी जायला निघतो. आणि जात असताना त्याला इथे गाडीमधून जात असताना सगळीकडे आनंदीच दिसत असते. तिचे ते रक्ताने माखलेले पाय दिसत असतात आणि फायनली तो तिथे पोचतो. तर इथे वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालत असताना आनंदीला दुखत असत असल्यामुळे तिला चालता येत नसतं. तिच्या पायातून रक्त येत असतं, तिला चालता येत नसतं. आणि तेव्हा त्या ठिकाणी युगंधर पोचतो, आनंदीला उचलून घेतो आणि मग तो इथे वडाच्या झाडाला आता 7 प्रदक्षिणा घालतो. तो आनंदीला म्हणत असतो की हे व्रत करूच नको, तू चल बरं घरी, डॉक्टरांकडे चल. आनंदी म्हणते, नाही, माझा जीव गेला तरी चालेल मालक साहेब, तुम्ही इथून जा, पण मी झाडाला प्रदक्षिणा घातल्याशिवाय येणार नाही. आणि तेव्हा इथे युगंधर स्वतः आनंदीला उचलून घेऊन झाडाच्या भोवती आता प्रदक्षिणा घालतो. जे काही ते दोरा वगैरे बांधायचं आहे ते सगळं बांधलं जातं. इथे पूजा वगैरे केली जाते आणि त्यानंतरच इथे आता
युगंधरच्या हातूनच ती पाणी वगैरे पिते आणि अशा रीतीने इथे आता आनंदीचं व्रत हे अगदी फळाला आलेलं असतं असं म्हणायला हरकत नाही. कारण युगंधर स्वतः तिथे येऊन तिची काळजी घेतो आणि तिचं व्रत पूर्ण करण्यामध्ये तिला मदत करतो. त्यामुळे शिल्पाने जो काही कट रचलेला असतो इथे आनंदीचं व्रत मोडण्याचा, तो तिचा प्लॅन पूर्णपणे फ्लॉप होतो. कारण आनंदी कठीण प्रसंगामधून सुद्धा तिचं हे व्रत पूर्ण करते आणि स्वतः तिथे आलेला असतो युगंधर आनंदीला मदत करण्यासाठी. तिचं व्रत पूर्ण करण्यामध्ये स्वतः युगंधरने हातभार लावलेला असतो. त्यामुळे तिचं ह्या वर्षाचं हे व्रत फळाला आलं असं म्हणायला हरकत नाही.